जवळजवळ गेली 40 वर्षे आमच्या कौलव गावामध्ये आमच्या घरातील सर्व कामे व शेतातील कामे करण्यासाठी पारूबाई शेतकऱ्याच्या एक महिला आहेत. तर अतिशय त्या स्पष्ट वक्त्या आहेत. तसेच पारू ही प्रामाणिक आहे, स्पष्ट वक्ती आहे आणि तिला जर एखादी गोष्ट पटली नाही तर ती स्पष्ट बोलते, पण मनाने मोकळी आहे. तिच्या आवाजात एवढी जरब आणि शक्ती आहे की ती पटकन सांगितलेली कामे कोणीही करतं आणि आमच्या घरातील कुठल्याही कामाला ती नाही म्हणत नाही. तिला गोड चहा जास्त लागतो, तसेच तिला गूळ घातलेली आमटी आवडत नाही. तर ती नेहमी आम्हाला सांगते की मला असली आमटी देऊ नका आणि खूप स्पष्ट वक्ती आणि मनमोकळी आहे. मंडळी, चला तर आपण या पारूबाईशी थोड्या गप्पा मारूया आणि तिचं गावरान बोलणं कसं आहे ते देखील आपण ऐकूया. अशी ही गावाकडची पारू, तुम्हाला नक्कीच तिचं बोलणं आवडेल आणि मनमोकळी आणि मोकळ्या स्वभावाची पारूबाई कशी आहे आणि ग्रामीण महिला स्पष्ट वक्त्या कशा असतात ते आपल्याला पारूबाईच्या बोलण्यावर नक्की समजेल. चला तर आपण पारूबाईंच्याकडे. नाही आलो नाही, आम्हाला शेतातली कामं आहेत. बरं. तुमच्यासारखं आम्ही बिन कामात आहे. नाही काय काम असतात? शेतात भांगलं नाही, पाणी पाजायचं, खत घालायचं, बर असं हाय काम आहेत म्हणून आलो नाही. लई दिवस झालं. आता कधी येणार? आता येणार की या 4-8 रोजात. आम्हाला तुमची गोळमाट आवडी, आमटी आवडत नाही. आम्हाला तुमची गोळमाट नको. बामणांची गुळमट आमटी. गोळमाट आमटी असती. आज कसली आहे? गुळमाट आहे काय कसली आहे? नाही, आमची झणझणीत आहे आज. झणझणीत आहे आम्हाला. हा. मग आम्ही काय मग खायचं तुम्ही आता जरा संग गुळ न्या माझ्या बसला आणि त्यात घाला आणि खावा. खायला लागते. आम्ही घरात आमच्या जेवता. आणि लांबड का? चहा कसला लागते तुम्हाला? ते गोडमाट आम्हाला गोळमाट चहा लागतोय. तुमच्या वाणी पंचाट नाही. साखर पाहिजे. हा. आमची म्हणाव साखर काही कमी झाली नाही. आमची काय कमी नाही. आमची शेताकडे गेले की पळती साखर. पळती. शेतात कामाला जात आहे, हाजरी किती मिळतीये? आम्हाला 100 रुपये देत्यात. हा हा, ध्याडभर 6 तास काम करून घेत्यात. होय. मग काय मागून घेत्यात? ती म्हणतात की 6 तास कुठं करतात काम? नाही, ती मग 3 नाही तासच कोणी कर काय करावं? 3 5 तास बरोबर होतंय. बसून काय आता योग बसून राहतात म्हणे, हो. गप्पा मारतात. सकाळी 11 वाजता जात आहे हा, आणि 5ला येताव. मध्ये मग एक तास अर्धा तासच सुट्टी. आणि धारा काढायच्या म्हणून आणि 1 तास. 5ला शहरात जरासं जरी काहीतरी केलं तर 1500 देतात आणि आम्हाला 100 रुपये नुसतं ध्याड्याला देतात. ती म्हणतात आम्ही मेंदूचं काम करतोय. मेंदूचं काम नाही. केलं म्हणून. शहरामध्ये वेळेत येत आहे ते वेळेत जात आहे. आणि आम्ही जायत नाही वा. तुम्ही मधनं आला की नाही, घरला जाऊन येतो, म्हशीला नाही पाणी नाही पाणी घरला पाजून आता. येतो. पहिलं काय ते नाही. आता हा. दुपारची सुट्टी माहितीये नसती का? घरला यायला. मग ते कोण पैसे देणार? नाही दुपारची सुट्टी आता घरात बंद. आला की नाही डबा घेऊन येतो आणि संध्याकाळी जाते 7 वाजता. दुपारची सुट्टी आता बंद असते. तिथंच भाकरी कोरभर खात्यात दुपारची 5 मिनिटं अर्धा तास. आम्ही राबतोय म्हणून मिळतं. आम्ही ढोरासनी वैरण वाढून आणून घालतो हां. म्हणून शहरातल्या माणसांनी जमतंय ते खात्यात. नाही आम्ही नाही शहरात केलं खेड्यात केलं तर खातील कुठली शहरातली माणसं? दुकानात ना आणणार की? दुकानात काय फुकट आहे काय दुकानात? तरी ती बी माणसं करूनच दुकानात येते. होय. नवा शहरातली माणसं म्हणतात आम्ही आणतोय दुकानात माप असतोय. काय मग फुकट आहे का दुकानात? मग दुकानात नाही, दुकानात माप शेतीतलं मिळते सगळं. तर शेतीत केल्याशिवाय मिळतंय का? ते आबाळ्यातनं पडते की. आभाळातनं पडतंय. कोणीतरी काय घेऊन द्याय का? मला ऐकू येत नाही. मला दारात जाऊन ऐकाय येतंय की मला काय करायचं? मला घरात ऐकू येत नाही. दारात जाऊन फोन ऐकायला लागतोय. हा, तुम्हाला वाटतंय? अशी ही गावाकडची पारू, मनमोकळी, स्पष्ट वक्ती, परंतु सर्वांचं काम करून सर्वांचं मन जिंकणारी अशी. आता हिचं वय 70पेक्षा जास्त आहे, तरीही अजूनही तिचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. अजूनही ती शेतात जाते, सर्व मजुरीची कामं करते, स्वतःच्या शेतातील आणि इतरांच्या शेतातील देखील कामं करते. तिचं पुढचं आयुष्य उत्तम आणि आरोग्यदायी हो, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ही गावाकडची पारू सर्वांना हवीशी वाटणारी, सर्वांच्या नक्कीच लक्षात राहील. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.